प्रणाम सर्व मंडळींना सप्रेम नमस्कार. प्रणाम. रामकृष्ण हरी. जय भगवान बाबा. सर्वप्रथम राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न संत गुरुवर्य प्रातस्मरणीय प्रातवंदनीय संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या चरणी आज मी नतमस्तक होतो. आज ह्या फेसबुक पेजवरून लाईव्ह येताना आपणा सर्व श्रोतेवृंदांना पुनश्च एकदा प्रणाम करतो. संपूर्ण महाराष्ट्रभर आज आपण संत श्रेष्ठ भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी करत आहोत आणि त्या अनुषंगानं आज इथे मी तुम्हा सर्वांशी संवाद साधणार आहे. श्रोते मायबाप जन हो, संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय, संत श्रेष्ठ पंढरीरायाचा प्रेम भंडारी संत नामदेव महाराज, संत श्रेष्ठ प्रातवंदनीय शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले संत तुकोबराय आदी सर्व संतांच्या मांदियाळीमधील सर्व विचारवंत संतांना मी आज ह्या पवित्र पावन दिवशी विनम्र त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आज अत्यंत सुंदर प्रसंग आहे आणि आजच्या व्याख्यानाचा विषयही तेवढाच अगदी आव्हानात्मक आहे. तुम्हा आम्हा सर्वांना विचार करायला लावणारा हा आजचा विषय. आजच्या ह्या लाईव्ह व्याख्यानासाठी आपण विषय निवडलेला आहे श्रोते जन हो, कृतिशूल समाज सुधारक श्री संत भगवान बाबा. ह्याच्यातील एक एक शब्दांवर विवेचन करणं हे माझं आवाहन आहे आणि थोड्या वेळामध्ये, कमी वेळामध्ये ह्या एवढ्या महान कृतिशील संतांच्या जीवनावर प्रकाश टाकणं तशी ही एक दिवसाची गोष्ट नाहीच आहे. एक आठवडाभर ह्या महान संतांच्या चरित्रावर आपण बोलल्यानंतर आपल्याला निश्चितच संत भगवान बाबांचं चरित्र प्रकर्षानं तुमच्या माझ्या समोर येईल. निश्चितच भविष्यामध्ये जेव्हा केव्हा असा प्रसंग येईल, एक 8 दिवस भगवान बाबांचं चरित्र सांगण्याची सुद्धा तयारी करण्याचं माझ्या मनामध्ये आहे. कारण जोपर्यंत संत समाजाला समजत नाहीत, जोपर्यंत ग्रंथ समाजाला समजत नाहीत, संत ग्रंथ हे जोपर्यंत समाजापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत संतांचं कार्य, तोपर्यंत ग्रंथांचं कार्य हे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. एके ठिकाणी सुभाषितकार संतांच्या कार्याविषयी फार सुंदर सांगतात. संत विटप सरिता गिरिधरणी, जनहित लागे परहित करणी. संत काय करत असतात? संतांच्या अनुषंगानं जेव्हा सुभाषितकार सांगत असतात तेव्हा संत विटप सरिता गिरिधरणी, जनहित लागे परहित करणी. संत विटप सरिता गिरी आणि धरणी. बघा ना, संतांची तुलना वृक्ष, विटप म्हणजे वृक्ष, सरिता म्हणजे नदी, गिरी म्हणजे पर्वत, धरणी म्हणजे पृथ्वी. ज्याप्रमाणे नदी फेडीत पापताप, पारीत तिरीचे पादप, समुद्राजा उदक गंगेचे जैसे. काय करत असते नदी आपल्या किनाऱ्यावरील माणसांचा उद्धार करत करत आपला किनारा सुजलाम सुफलाम करून ती नदी पाण्याला मिसळत असते. समुद्रा जाय उदक गंगेचे जैसे.
आणि ह्याच अनुषंगानं आपल्याला संतांचं कार्य अभिप्रेत आहे. शिकली सवरलेल्या माणसांनी पोहोचवणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत शिकला सवरलेला माणूस संत वाङ्मयाचा अभ्यास करणार नाही, संत चरित्रावर प्रकाश टाकणार नाही, तोपर्यंत संत वाङ्मयाची जी काही गोडी आहे, अमृतमय संत वाङ्मयाचा जो अमृत कलश आहे, तुम्हा मानसाठी खुला आणि मोकळ्या हातानं संतांनी दिलेला आहे, तो आपणा सर्वांपर्यंत तो पोहोचणार नाही. म्हणून संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपणा सर्वांशी संवाद साधत असताना मी प्रकर्षानं माझ्या विषयाकडे येणार आहे. कृतिशील समाज सुधारक श्री संत भगवान बाबा. संत भगवान बाबांचं चरित्र सर्वश्रुत आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1896, म्हणजे 19वे शतक सरता सरता भगवान बाबा जन्माला आले. परंतु त्यांचा जो त्यांचं जे अवतार कार्य आहे, त्यांची जी सामाजिक उत्थानासाठी केलेली जी काही धडपड आहे, ती खरी आपल्याला 20व्या शतकात दिसून येते. आधुनिक काळातील अगदी आपल्या वडिलांच्या समकालीन असलेले संत श्रेष्ठ भगवान बाबा, त्यांचा जन्म सुपे सावरगाव, जिल्हा पाटोदा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आईचं नाव कौतिकाबाई, घरी पाटील की, वडील तुबाजीराव पाटील. परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये काही परंपरा होत्या, मी वर्गातही सांगत असतो, आणि त्या गोष्टींची आजही नितांत गरज आहे. एकीकडे आपण सर्व जगभर विकासाचा डांगोरा पिटत असताना, ICTचा विकास झालेला असताना, दृकश्राव्य माध्यम आणि सगळं विश्व ग्लोकल झालेलं असताना, काय म्हणतोय मी, सगळं विश्व आपल्या एका क्लिकवर आलेला असताना, www वर आलेला असताना आपल्या संस्कृतीचा एकीकडे ऱ्हास होताना दिसतोय. त्याची कारणही महत्वाची आहे. म्हणून एकीकडे माणूस विकसित होत चाललेला असताना दुसरीकडे जुन्या रूढी, जुन्या काही परंपरांची खूप गरज आहे. कुठं माणसांच्या विचारांची जडणघडण होत होती माहित आहे? जी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या घरी झालेली आहे, हे मला सांगायचंय. आई कौतिकाबाई ह्या माणसांच्या श्रवणात ती शक्ती खूप आहे. आणि मातोश्री कौतिकाबाई जेव्हा रामायण, महाभारत, भगवान श्रीकृष्ण आदी सर्व महान व्यक्तींच्या जीवन कथा ऐकायच्या, मंदिरावरील, गावातील सावरगाव मंदिरावरील जे भजन, कीर्तन, प्रवचन आणि रामायण, पांडव प्रताप नावाचे ग्रंथ सुरू असायचे, त्याच्यातून आई कौतिकाबाई अशा महान लोकांच्या काय असतं, आई आणि वडिलांचा आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व असतं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. ह्या न्यायानं एखाद्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येण्यासाठी आई वडिलांना सुद्धा तेवढंच प्राधान्य आहे. कसं? सुशिलो मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुरता. काय होतं? आई वडिलांचं महत्व तुम्हा माझ्या जीवनामध्ये एवढं महत्वाचं आहे. आईचं पुण्य, मान वडिलांचं पुण्य, ठीक आहे नाही? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आहा, कसं माता कौतिकाबाई सारखं भक्तीनं ओथंबलेलं मातृत्व भगवान बाबांना मिळालं. परिणामी भगवान बाबांवर अगदी बालवयामध्ये संत वाङ्मयाचे, संत विचाराचे, एका क्रांतिकारी विचाराचे प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, अर्जुन असेल, आदी सर्व लक्ष्मण असतील, या सर्व पात्रांचा परिणाम आणि प्रभाव जेव्हा भगवान बाबा आपल्या आईच्या उदरामध्ये होते तेव्हाच त्यांच्यावर जाणवायला लागला. आणि निश्चितच त्याचा परिपाक म्हणजे भगवान बाबांचं समोर आलेलं चरित्र. काय हो, किती कमी वयामध्ये भगवान बाबांना हा व्यासंग लागला. खरं सांगतो, माणसाला संगती आणि एखाद्या असा क्षण येऊन जातो, असा एखादा क्षण माणसाच्या जीवनामध्ये क्लिक होऊन जातो आणि तिथून पुढे माणसाचं जीवन
आमूलाग्र बदलतं. अगदी तसंच झालं. संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या जीवनामध्ये शेतामध्ये असताना शेतातून दिंडी जात आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि काय कमाल आहे. मी सांगितलं ना संगतीचा फायदा काय आणि तोटा काय. मी सांगत असतो, ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला, वाईटाच्या संगतीत आल्यानंतर चांगल्याचा सुद्धा निपात होतो. सुंदर उदाहरण कर्ण आणि दुर्योधन. कर्ण दुर्योधनाच्या संगतीमध्ये आल्यामुळं एवढा धनुर्धर कवच कुंडलधारी असलेला कर्ण सुद्धा, कर्णाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवगत असूनही कर्ण पराभूत झाला. त्याचं कारण असं आहे, कर्णाची संगती चांगली नव्हती. म्हणून सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. माणसाला संगती खूप महत्वाची आहे. आणि दुसरीकडं दुसरी संगती बघूया. अहो, एक दगड, अहिल्या नावाचा दगड किंवा कुब्जा नावाची दाशी, तिला स्पर्श झाला तर तिचा उद्धार झाला. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, वाल्या कोळी नावाच्या एका दरोडेखोराला, ऐकून घ्या, ह्या जगातला आद्य वाङ्मय लिहिणारा, आद्य लेखक, कवी महर्षी वाल्मिक, वाल्या कोळी ह्याला फक्त काही सेकंदासाठी नारदांची भेट झाली, किंवा डाकू अंगुलीमाल ह्याला काही सेकंदासाठी महात्मा बुद्धांची भेट झाली. आणि वाल्या कोळ्याचा, एक दरोडेखोर माणसांचा वाल्मिक ऋषी झाला आणि केले रामायण रामाधी. म्हणजे एका वाल्यासारख्या कोळ्यासारख्या माणसाचा, चांगल्या माणसा संबंधासोबत संपर्क आल्यामुळं तो एक महान लेखक होऊ शकतो. डाकू अंगुलीमाल सारखा एखादा दरोडेखोर महात्मा बुद्धांच्या संपर्कात आल्यानंतर तो एक विचारवंत प्रवचनकार होऊ शकतो. ही शक्ती आहे सदसंगतीची. आणि भगवान बाबांना ती जाणारी दिंडी आकर्षित करून गेली. अगदी चुंबकासारखं भगवान बाबांना ती दिंडी आकर्षित करून गेली. आणि बघता बघता भगवान बाबा दिंडीमध्ये जाऊन कधीच सामील झाले माहीत सुद्धा झालं नाही. मी फार काही चरित्रावर बोलणार नाही, कारण विषय कृतिशील समाज सुधारक हा आहे. परंतु एखादा लहान मुलगा संत प्रवृत्तीकडे का जातो, ह्याला कारणही काही घडतात. परंतु मूलतः संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहे. आईचं महत्व जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. वडिलांचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि आपले आई वडील आपल्यावर कोणत्या प्रकारचे संस्कार करत असतात त्यावरून आपण आणि आपलं पुढचं येणारं आयुष्य तुमच्या माझ्या समोर प्रकट होत असतं. मायबाप म्हणून आईचे गर्भातील लहानपणीच असणारे संस्कार आणि वडिलांचं सरळ वागणं ह्याचा परिपाक म्हणजे भगवान बाबा कधी दिंडीमध्ये सामील झाले, पंढरपूरची यात्रा केली, कीर्तन ऐकली, वाळवंटात कसे लोक भावविभोर होऊन नाचतात, पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रेमामध्ये तल्लीन होतात. आणि यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. खटनट यारे शुद्ध हो निजारे, दौंडी पिठी भावे चोखा मेळा. काय जेव्हा संत श्रेष्ठ भगवान बाबा अगदी कोवळ्या वयामध्ये जेव्हा वाळवंटातलं ते कीर्तन ऐकलं असेल, ते नाचणारे तुडुंब भक्तीनं ओथंबून ओसंडणारे वारकरी जेव्हा पाहिले असतील, तो मृदंगाचा सुंदर ध्वनी, टाळांचा गजर, विण्याचा टणत्कार जेव्हा संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या चिमुकल्या मनावर पडला असेल, निश्चितच भगवान बाबांवर वारकरी संप्रदायाची जादू झाली असेल. हरी भजनी दवळिले जग. काय संत काय करत असतात? संत शांत असतात. संत माणसाचं दैवत्व माणसाला देतात. कोण संत? कोण?
की नाही. संत दिसतात संत न होती जगा माणसाच्या सारिखे. संत हे दिसतात माणसासारखे, परंतु ते माणसाच्या पलीकडे जाऊन त्यांचं काम करत असतात. आणि मग भगवान बाबा जेव्हा पहिल्यांदा अगदी चिमुकल्या वयामध्ये वारीला गेल्यानंतर आपल्यावरचा जो प्रभाव आहे ते भगवान बाबा सगळे गावाकडं पण कोलाहल माचला. गावात आई कौतिकाबाई इकडं तिकडं धावत पळायला सुटल्या. कुठे गेला आमचा पोरगा? कारण नाव आबाजी, तेव्हा काही त्यांचं नाव भगवान नव्हतं. आमचा आबा कुठे गेला? लाडकं शेवटचं लेकरू. आमचा आबाजी कुठं गेला? कुठं गेला? कुठं गेला? दिवसभर बिचारी कौतिकाबाई, बिचाऱ्या मातोश्री कौतिकाबाई वनवन फिरल्या. वडीलही हवालदिल झाले. पाटीलकी असल्यामुळं गावातील 5 पंच वडिलांच्या मदतीला धावून आले आणि सगळीकडं आबाजीची शोधाशोध सुरू झाली. आबाजी शेतात नाही, कुठं माळाकडं नाही. मग शेवटी लोकांनी विहिरी शोधायला सुरुवात केली. सायंकाळपर्यंत भगवान म्हणजे आबाजींचा पत्ता लागला नाही. करायचं काय? तेवढ्यात एक शेतात काम करणारी भगिनी तिनं निरोप दिला. अहो काय करताय म्हणाल तुम्ही? अकाळपासून सापडत नाही, कुठं गेलाय माहित नाही. असं जेव्हा कोणीतरी त्या एका स्त्रीला विचारलं तेव्हा सांगितलं, अहो काय नाही, तुमचा आबाजी गेलाय पालखी वारी संघ म्हणली. आताच इथं महाराजांची दिंडी जात होती आणि तुमचा आबाजी पालखी संघ गेलाय, गीते बाबाच्या दिंडीत गेलाय. जीवात जीव आला. आईला माता कौतिकाबाईचा जीव भरून आला. एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये हसू होतं. आई कौतिकाबाईला छान याच्यासाठी वाटलं की कौतिकाबाईला वाटलं काही हरकत नाही, माझा आबाजी, माझी इच्छा होती, मी ईश्वराकडे प्रार्थना केली होती की हे देवा, माझा हा मुलगा असा निपुजू दे की ज्यानं ह्या समाजाला दिशा दर्शवली पाहिजे. ज्या मा जिजाऊ साहेबांनी शिवाई आई साहेबांसमोर प्रतिज्ञा केली होती, हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे, हे शिवाई आई मला असा एक पुत्र दे ज्यानं महाराष्ट्राचं राज्य उभं केलं पाहिजे, ज्यानं हिंदवी स्वराज्य उभं करून इथल्या लोकांच्या घरावर जो नांगर फिरवला आहे तिथं माझ्या मुलानं सोन्याचा नांगर फिरवला पाहिजे, असा मला एकच पुत्र दे. ऐसा पुत्र देई संता चाले देवावरी सत्ता, है की नाही? किंवा ऐसा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे लोकांना मारणारा नाही, गुंडा म्हणजे चांगली प्रवृत्ती सत्प्रवृत्तीनं लोकांना सन्मार्गाने लावणारा असा एकच पुत्र असावा. आणि मग भगतसिंगाच्या बाबतीतही तेच घडलं. किती बोलावं, बोलण्यासाठी अख्खं विश्व पडलेलं आहे. हो, भगतसिंगाच्या आईचंही तेच मागणं होतं. आणि जाऊ द्या, तिकडं विषय न्यायला आपल्याला वेळ कमी आहे. आणि आई कौतिकाबाई एवढ्या आनंदित झाल्या, एवढ्या प्रसन्न झाल्या, त्यांना खूप छान वाटलं. अरे देवा पांडुरंगा, ज्याच्यासाठी मी तुझ्याकडे मागणं केलं होतं रे तेच झालं. माझा आबाजी वारीत गेला. आहा, काय आनंदाची गोष्ट आहे. आणि पंढरपूरला गीते बाबांच्या दिंडीमध्ये जसेही भगवान बाबा गेले, त्यांनी तो वाळवंटातील सुंदर सोहळा बघितल्यानंतर भगवान बाबांनी गीते बाबाच्या हातानं तुळशीची माळ घालून घेतली. आहा, वारकऱ्यांचं लक्षण काय आहे? वारकऱ्यांचं वैशिष्ट्य काय आहे? एके ठिकाणी महाराज फार सुंदर सांगतात, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. माणसानं आद्वेष्टा सर्व भूतानाम, वारकऱ्याचं लक्षण काय आहे? माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी वारकऱ्याच्या लक्षणाचे व्हिडिओ बनवले. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच विठ्ठल साहेब आहे नावानं इंग्रजीत टाईप करा. माझ्या YouTube चॅनलवर तुम्हाला भरपूर प्रवचन कीर्तन ऐकायला मिळते. काय असलं पाहिजे? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे
हृदयी प्रगटे रामरूप. माणसाच्या हृदयामध्ये आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असावा. आणि कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर जीवनाचे. हेच तर वारकरी संप्रदायाचं गमक आहे. वारकरी संप्रदाय हा जगामध्ये एकमेव असा संप्रदाय आहे जा धर्म, पंथ, लिंग भेदाच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायानं 18 पगड जातींना वाळवंटामध्ये एकत्र करून सुविचाराचा, सद्विचाराचा, एकोप्याचा काला करण्याचं महान कार्य 12व्या-13व्या शतकापासून चालत आलं आणि आज 21व्या शतकातही चालू आहे आणि अखंड चालू राहील. मी तर मोठ्या अधिकारानं सांगेन, जोपर्यंत वारकरी संप्रदायाची ही सर्व धर्म समभावाची पताका, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची सत्वर, किंबहुना चराचर आपणची झाला नावाची ही पताका जोपर्यंत ह्या भारतवर्षामध्ये फडकत राहणार आहे, तोपर्यंत ह्या भारतवर्षाला, त्या महाराष्ट्र देशाचा जो काही मान आणि शान आहे ती भारताच्या नक्कीच शिखरावर राहील, हे मी तुम्हाला अगदी प्रकर्षानं सांगतो. म्हणून हा संत विचार घेऊन भगवान बाबा पांडुरंगाची तुळशीची माळ घेऊन भगवान बाबा जेव्हा सुपेगावला परत आले, तेव्हा भगवान बाबा घरी नाही गेले. लक्षात घ्या, तेव्हा भगवान बाबा घरी नाही गेले. भगवान बाबा हट्टानं मंदिरावरच राहिले. आणि त्यांच्या लक्षात आलं, काही जी महान माणसं असतात, महान माणसंही पुन्हा पुन्हा जन्म घेत नसतात. युग पुरुष हे कितीतरी काळांनी येत असतात, परंतु जेव्हा जेव्हा युग पुरुष येत असतात तेव्हा हे समाजाला नवी दिशा आणि समाजाचा पूर्ण कायापालट करून हे जग सोडून जात असतात. आणि अगदी बालवयामध्येच हे सुंदर वारकरी संस्कार बालमनावर झालेले संत जे आबाजी आहेत त्यांनी गळ्यात माळ घातली आणि सगळ्या पारावर बघता बघता गावात गेलं. म्हणले आबाजी आले, आबाजी आला, आबाजी आला, आबाजी आला. घरून वडिलांचा निरोप गेला. आई गेली, अरे आबा चल की, झाली पंढरपूर. ओ औक्षण केलं. आईनं ताट घेऊन गेली आणि आबाजीचं औक्षण केलं. आबाजीनं आईच्या डोक्यावर मस्तक ठेवलं. आणि तुबाजी पाटीलही गेले होते. तुबाजी पाटील गेल्यानंतर मग आईनं आणि बाबानं आणि 2 भावांनी सुद्धा आबाजीला विनंती केली, आबाजी आता चल की घरी, आलास की आता तू वार येऊन, चल की घरी, आता काय. त्यावेळेस आबाजी आडून बसले. आबाजी म्हणले, मी घरी, एखादा मुलगा काय करू शकतो. आपण म्हणतो ना, आपण नाही बाबा घरच्याला बदलू शकत. बघा ना, हे भगवान बाबांचं चरित्र तुमच्या माझ्या समोर आहे. घरच्यांना बदलू शकतो. काय करू शकतो आपण. अहो, नुकतीच मिसरूड फुटलेला आबाजी जर घरच्यांना थांबवून ठेवत असेल आणि आबाजी म्हणाले, मी घरी येतो, मी घरीच येत नाही. म्हणले का. म्हणले ते घरी आपल्या ते मांसाहार होत आहे आणि ते मला खायचं नाही आहे. माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे. गीते बाबांनी सांगितलंय मला की आता मांसाहार करायचा नाही, मी काय घरी येणार नाही. म्हणे आपल्या घरी ते सगळे भांडे तेन आपण येत नाही. म्हणले आपल्याला पारावरच राहायचंय, मला तुम्ही इथंच खायला आणून द्या. तुबाजी पाटलाच्या डोक्यात कणकण उजेडच पडला. त्यांची लाईटच, ट्यूबलाईटच लागली. कमाल आहे म्हणले. हा काय पोरग. आईला तर एवढा आनंद झाला. आईनं अक्षरशः पूर्ण असं वाळून केलं. बाबा पांडुरंगा, आबाजी कसा रे तू इतका गोड आहेस माय. त्याच्या पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवला, त्याचं चुंबन घेतले आणि आईला खूप आनंद झाला. आईला भरून आलं, आईचे डोळे भरून आले आणि सांगितलं आबाजी. आणि आई तुबाजी पाटलांना म्हणाली, आहो बघा आबाजी काय घरी येत नाही, काहीतरी करावं लागतंय. मायबाप त्याच दिवशीपासून तुबाजी पाटलांनी ठरवलं, अरे माझा असा मुलगा जर परिवर्तन करण्यासाठी येत असेल, स्वतः पांडुरंगाची माळ घालून जर तुम्हा आम्हाला संप्रदायाच्या वाटेला चला म्हणत असेल, तर आजपासून मांसाहार सोडला आणि त्या दिवसापासून घरचा मांसाहार बंद केला. ह्यालाच क्रांती म्हणतात. क्रांती म्हणजे काय. तलवारी घेऊन आणि बॉम्बस्फोट करून क्रांती करायची नसते. क्रांती ही एका छोट्या क्षणापासून होत असते. आणि तिथून आबाजींच्या आणि भगवान बाबांचे जे घर आहे, तुबाजी सानप पाटलांच्या घरामध्ये बदल झाला. आणि मग आबाजी पाटील त्या दिवसापासून संप्रदायाची माळ असल्यामुळं हे आबाजी पाटील हळूहळू, मग आता ही आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे.
प्रत्येक घरामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन आहे, प्रत्येक घरामध्ये जगद्गुरु तुकोबारांचा गाथा आहे, प्रत्येक घरामध्ये हरिपाठ आहे. हरिपाठाचं वैशिष्ट्य किती सुंदर आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आहा, जे हरिपाठाची कीर्ती नुसते मुखानं गातात त्याचा देह पवित्र होतो. आणि पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हे की नाही? त्या पावन कुळामध्ये, ह्या महान भारत देशामध्ये ह्या हरिदासानं जन्म घेतला. आणि तिथून मात्र ह्या महान व्यक्तीनं, ह्या आबाजीनं पुन्हा परत वळून पाहायचं नाही हा निर्धार केला. ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू झालं. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा हातात पडली. हरिपाठ नियमित सुरू व्हायला लागला. आईचं काम आहे हे. आई नियमित हरिपाठ वाचत असल्यामुळं आबाजी पाटलांवर ते संस्कार होते. आणि मग आबाजी पाटलांना आईवडिलांनी नारायणगडावर, जे वंश परंपरेनं त्या घराचे गुरु होते नारायण महाराज, त्यांना दसऱ्याच्या दिवशी घेऊन गेल्या दर्शनासाठी. आणि तिथं माणिक बाबाही होते. तिथं नारायण महाराज, नारायणगडावर माणिक बाबा होते. आणि माणिक बाबांचं दर्शन घेतलं या छोट्या चिमुकल्या 10-12 वर्षाच्या आबाजीनं. आणि दर्शन घेतल्यावर तुबाजी पाटील आणि माता कौतिकाबाई म्हणू लागल्या, महाराज आमच्या आबाजीला दृष्टांत द्या की. ते म्हणले, एवढ्या लवकर लगे आलं लगे कानफुके गुरु नाही. आता सारखे गुरु नाहीये. गुरु कोणालाही गुरु उपदेश करत नसतो. मी सांगत असतो, गुरु कोण असतो? गुरु हा धैर्याचा ढंगरू. बाबा अहंकार निशिगन धाट, गुरु वचने फुटली पहाट. है की नाही? आणि मग गुरु माणसाला गुरु लघुचा गुरु करतो. गुरु म्हणजे परिस्पर्श. लोखंडाचं सोनं गुरुचा स्पर्श झाल्याबरोबर एका शिष्याचा ईश्वर होतो, लोखंडाचं सोनं होतं. इतकी शक्ती गुरुच्या उपदेशामध्ये आहे. परंतु माणिक बाबा म्हणाले, एवढ्या लवकर काही मी उपदेश देणार नाही. मग भगवान बाबांनी यात्रेत रोजच सांगायचं, मला उपदेश द्या, मला उपदेश द्या, मी काही करतो, तुम्ही म्हणाल ते करतो. माणिक बाबा म्हणले, काय येडास का रे तो? उठला की मला गुरुमंत्र द्या, मला गुरुमंत्र द्या. काय गुरुमंत्र द्या? परसरच काम आहे का? तिकडं जाय म्हणले, तुला गुरुमंत्र पाहिजे असता त्या मंदिरात उडी हाण. काय कमाल आहे? आपल्यासारखा एखादा असतो म्हणलं, मंदिरावर उडी हाणायची, मरायचं काय? म्हणले, मी नाही उडी हाणत, चाललो घरी, काय काम नाही काय मला काय. भगवान बाबांचा निर्धार असा होता, करायचा तर इथून गुरु केल्याशिवाय परतच जायचं नाही. आणि ताड 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 भगवान बाबा त्या नारायणगडाच्या उंच कळसाकडे निघाले. आणि कोण गीते बाबाचं लक्षच नाही. आणि जे चढले, वर गेल्यावर कोणतरी म्हणलं, हो बाबा, अरे ते पोरग वर चढलं ना. म्हणजे काय झालं? अहो म्हणले, ते सावरगावचं ते आबाजी तुम्ही म्हणले जाय, ते वर गेलं ना. गीते बाबा पळू, म्हणले, आराम पडशील ना. ते म्हणले, महाराज गुरुदेव, तुम्ही मला आज्ञा दिलेली आहे त्या मंदिराच्या कळसावून उडी हाणायला. आणि भगवान बाबांनी पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणाले. आणि त्या उंच मंदिरावरून खाली उडी हाणल्याबरोबर आबाजी वरून उडी हाणतोय हे जेव्हा गुरूंना कळालं, जेव्हा बाबांना कळालं, डोळे झाकले, म्हणले, बाबा भगवाना, पांडुरंगा, परमेश्वरा, वाचव रे. सुखरूप काहीही खर्चटलं सुद्धा नाही. आणि भगवान बाबा हे त्या दिवसापासून आबाजीचे भगवान झाले. का? तर भगवानानं वाचवलं म्हणले, आबाजीला भगवानाची कृपा, भगवानानं वाचवलं म्हणून आजपासून तुझं नामकरण म्हणले आबाजी नाही, भगवान. आणि त्या दिवसापासून गुरूंना भगवान अतिशय प्रिय झाले. आणि गुरु उपदेश केला आणि सांगितलं, हा कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. आई वडिलांना सांगितलं, ह्याला काही दिवस माझ्याकडे राहू द्या. आणि मग नारायणगडावर एके दिवशी पंढरपूरचे बंकट स्वामी महाराज आले. इतिहास फार मोठा आहे. मी सांगितलं की एवढ्या कमी वेळामध्ये सांगणं थोडंसं कठीण आहे. आणि मग बाबांना, गीते बाबांनी शिक्षणासाठी आळंदीला ठेवलं. आणि तिथंच मग त्यांनी आपले आध्यात्मिक शिक्षण शिकलं.
तिथं मामासाहेब दांडेकर असतील, दुंडा महाराज देगलूरकर असतील. मी मोठा नशीबवान आहे हो. का सांगू? कारण माझ्या बाबांनी हरिभक्तपरायण मृदंगाचार्य, मृदंग महामेरू खंडूजी बाबा जायभाई यांनी, दुंडा महाराज देगलूरकर, संत तुकडोजी महाराज, संत राष्ट्रीय संत गाडगे बाबा ह्यांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवलेला आहे. म्हणून माझी कॉलर टाईट असते. माझ्या वडिलाची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्यावर बालवयातच वारकरी संस्कार घडल्यामुळं आम्हाला हे बोलता येतंय, नाही तर आमची कुठं क्षमता आहे हो. म्हणून मी म्हणत असतो, मी तो हमाल भारवाही. आईवडिलांची कृपा, संत कृपा आणि वाङ्मयाविषयी असलेली निष्ठा, म्हणून मी तुमच्या सगळ्यांशी बोलतोय. नाही तर माझी कुठे एवढी योग्यता आहे एवढ्या मोठ्या व्यक्तींवर बोलायची. आणि मग संप्रदायाचा अभ्यास आळंदीमध्ये राहून गायन, वादन, निरूपण, प्रवचन, कीर्तन हे भगवान बाबा आळंदीला शिकले. कठोर तपश्चर्या केली आणि तिथं राहिल्यानंतर पुन्हा अंबाजोगाई येथील जे मुकुंदराजाच्या तिथलं जे डोंगरातलं जे मंदिर आहे, तिथं भगवान बाबांनी कठोर योग प्राणायामाची, योगा अभ्यासाची तपश्चर्या केली आणि वेगवेगळे कौशल्य, राग, द्वेष, षडविकारांवर विजय मिळवण्याचं काम तिथं केलं. अध्यात्माचं शिक्षण संपलं. पुन्हा नारायणगडावर आले. आता गुरूंची आज्ञा म्हटल्यानंतर नारायणगडावर आले आणि पुन्हा आपलं काम सुरू केलं. आणि तेव्हा गुरूंनी सांगितलं, अरे म्हणले भगवाना, अरे तू एवढी कठोर तपश्चर्या करून आलास, आळंदीवरून आलास, अंबाजोगाई येथील मुकुंदराजाचं तिथं योगाभ्यासाचा अभ्यास केलायस, आता तू पण कर कीर्तन. मायबाप हे की नाही, कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग. भगवान बाबांवर माऊलीचे संस्कार, कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय पराये चित्ताचे, ते नावच नाही पापाचे, ऐसे केले. आणि मग हे कीर्तनासारखं जे काही समाज प्रबोधनाचं एक मोठं शस्त्र गुरुपदेशानं हाताशी घेतलं आणि कंबर बांधली बाबांनी. आणि पहिला अभंग घेतला, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करे. आहा, गुरुजींच्या समोर बसून ह्याला म्हणायचं गुरु आणि ह्याला म्हणायचं शिष्य. नाही तर गुरगुर करणारे खूप गुरु आहेत आणि कुणालाच काही न देणारे खूप आहेत. परंतु श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण का. इतरांचा म्हणजे गुरूंनी सांगावं, ततक्किम. निवृत्तीनाथांच्या समोर संत ज्ञानेश्वरांनी बसावं आणि निवृत्तीनाथानं म्हणावं, अरे ज्ञानेशा कर प्रवचनाला सुरुवात. एवढा मोठा अधिकार गुरु जेव्हा निवृत्तीनाथ आपल्या लहान भावाला ज्ञानेशाला देतात, तेव्हा ज्ञानेश्वरांच्या मुखातून आहा एवढे महान ग्रंथ प्रकट होतात. हे की नाही, ज्ञानाबाई माझी योग्याची माऊली, तेने निगमवल्ली प्रकट केली. उगच नाहीये, ही सगळी गुरुप्रसाद आहे. गुरूंचा प्रसाद, गुरूंचा आशीर्वाद बाबांना लाधला आणि बाबांनी कंबर जे बांधली ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाही सोडली. का सांगतोय मी? हे संतांचं वचन आहे, हे संतांची कृती आहे, हे संतांचं जीवन आहे. आणि संत काय करत असतात? संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. संत काय करतात? संत माणूस दिसतात परंतु ते माणूस नसतात, माणसाच्या पलीकडे जाऊन कृती करत असतात. म्हणून भगवान बाबांनी सर्वत्र वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना माझ्या विषयाकडे हळूहळू येतोय कृतिशील समाज सुधारक. संतांनी काय केलं माहित आहे? आजही वारकरी संप्रदाय सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालतो. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन की संत परंपरा, जगद्गुरु तुकोबरायांची परंपरा काय आहे? पाखंडाचं खंडन आहे. भले तरी देव गांडीची लंगोटी, नाठाळाचे माथी हानुकाठी, असा म्हणणारा वारकरी संप्रदाय नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता.
कुणाच्या पायही पडतो, परंतु आमच्यावर जर कुणी आक्रमण करत असेल तर आम्ही त्याच्या डोक्यात काठी सुद्धा घालायला मागं पुढं पाहणार नाही. ही वीराची हिंसा जी गांधीजींनी सांगितली, ही शूराची हिंसा सुद्धा वारकरी संप्रदाय स्वतःच्या अंगी बाणवत असतो. म्हणून भगवान बाबांच्या जीवनात जे काही प्रसंग झाले त्यांनी त्या प्रसंगाला सुद्धा मोठ्या धैर्यानं तोंड दिलेलं आहे. त्या पुढच्या उत्तरार्धामध्ये काही प्रसंग मी मुद्दाम त्यांच्या जीवनातले सांगणार आहे. आणि तुम्हाला आम्हाला संत वाङ्मयाची कास का धरायची आहे? गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ आदी सर्व संत वाङ्मय हे फक्त भजन कीर्तन करणाऱ्या लोकांसाठी नाही आहे. गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ आदी सर्व संत वाङ्मय हे संत वाङ्मयाच्या मराठी बोलणाऱ्या लोकांसाठीच नाही आहे. हे संत वाङ्मय माणसाला अंतर्बाह्य बदल करून टाकण्यासाठी आहे. एवढं लक्षात असू द्या. संत वाङ्मय काय करतं? संत वाङ्मय माणूस आमूलाग्र माणसामध्ये बदल करतं. म्हणून ह्या प्रसंगी मी तुम्हाला मोठ्या अगदी धैर्यानं सांगतोय की भगवान बाबांनी त्यावेळेस समाजात जी परिस्थिती होती, समाज रंजला गांजलेला होता. समाजाकडे कोणत्याही प्रकारच्या सुधारणावादी विचार नव्हता. कारण 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर, 17व्या शतकामध्ये तुकोबराय आणि अगदी त्यापासून ते 200-300 वर्षाचा कालखंड हा वेगवेगळ्या आक्रमणांनी भारत कसा गंजून गेला होता. भारत कसा छिन्न विछिन्न झाला होता. भारत देश जर्जर झाला होता. राजेशाही वाढलेली होती. कुणाचाही कुणावर अंकुश नव्हता. आणि महाराष्ट्रामध्ये तर यव्वनांनी पूर्ण महाराष्ट्र, बाहेरील येणाऱ्या यव्वनांनी पूर्ण महाराष्ट्रावरून नांगर फिरवला होता. संपूर्ण महाराष्ट्र आणि इथली संस्कृती पायदळी तुडवण्याचं काम यव्वनांनी इथं केलेलं असताना जाऊन बघा तुम्ही, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी ज्योतिर्लिंग आहेत ती फोडून टाकलेली आहेत. पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचं जे मंदिर आहे, सोळखामी मंडप, तो वारकऱ्यांनी चिखलाने झाकून ठेवल्यामुळं तो शिल्लक आहे. नाही तर तोही यव्वनांनी फोडून टाकला असता. एवढं लक्षात राहू द्या. म्हणून इथली संस्कृती, इथला हा जो इतिहास आहे संतांनी आणि मधला जो बराच कालखंड, मध्ये जो काही बराच खंड पडला होता, त्याला पुनरुज्जीवित करण्याचं काम ह्या सगळ्या नंतरच्या संतांनी केलेलं आहे. हे लक्षात आपण प्रकर्षानं घेतलं पाहिजे. कारण त्या कालखंडामध्ये खरा संप्रदाय टिकवणं महत्वाचं. आता तर काय हो, स्वातंत्र्य कालखंडामध्ये आपण स्वातंत्र्याची 70 ओलांडत आहोत आणि आता आपण संप्रदायाचा मूळ जो काही उद्देश होता तो बाजूला ठेवून आता संप्रदायाचा अर्थार्जनासाठी लोक वापर करायला लागले. मी सकाळीच सांगितलं, परमार्थ बाजूला राहिला आणि व्यवहार ह्याच्यामध्ये जास्त आल्यामुळं परमार्थाकडं बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा समाजाचा थोडा बदलत आहे. परंतु परमार्थ करणारी माणसं आजही जगामध्ये शिल्लक आहेत आणि ती निकी कोरी माणसं असल्यामुळं आज परमार्थाची जी क्षमता, परमार्थाची ताकद आजही तेवढीच टिकून आहे. भगवान बाबांनी गाव कुसामध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये जाऊन संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना काय, मांसाहार करू नका, दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका, बिड्या ओढू नका, तंबाकू खाऊ नका, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने जेब से पैसा खर्च के मुंह में मिट्टी जाती है. क्या कहते हैं कबीर, जरा सुनिए. दारू का पितो? बरीच माणसं म्हणतात आम्हाला टेन्शन येतंय. तुला टेन्शन, दारू पिल्यामुळे टेन्शन जाते होय रे? अक्कल गहाण ठुली तुम्ही. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. येडे होते काय कबीर? जगद्गुरु तो बरा पागल होते? संत ज्ञानेश्वरांना काय कुत्रं चावलं होतं? नाथांना पिसाळे होते? अरे सर्व संतांनी महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या व्यसनांध गोष्टीपासून दूर राहण्यासाठी समाजाला मार्गदर्शन केलं. परिणामी आजही समाजामध्ये जी काही खूप बोटावर मोजण्यासारखी जी काही सद्विचारी आणि कोणतेही व्यसन न करणारी माणसं आहेत, त्याचं सर्व श्रेय ह्या संतांना जातं, समाज सुधारकांना जातं, ह्या देशातील धुरंधर नेतृत्व करणाऱ्या लोकांना जातं. म्हणून मी मोठ्या कटाक्षानं माझ्या या व्याख्यानातून आपणा सर्वांना नम्र आवाहन करतोय की समाजातील तरुण पिढीला आवरा, नाहीतर उद्या येणारी
तरुण पिढी जर एवढी दारूच्या, तंबाखू, गुटख्याच्या जर आहारी गेली तर उद्या चांगला माणूस शोधून सापडणार नाही. म्हणून आई वडिलांना माझं नम्र आवाहन आहे, नुसते घरामध्ये महान लोकांचे फोटो नका लावू, नुसत्या जयंत्या पुण्यतिथ्या हार घालून नाही होणार. आपल्याला ती संस्काराची शिदोरी पुढच्या पिढीला रुजवायची आहे. त्यांच्यापर्यंत ती संस्काराची शिदोरी जर तुम्ही नाही पोहोचवली तर नक्कीच पुढच्या येणाऱ्या पिढ्या रसातळाला जातील. मायबाप म्हणून ह्या संतांचं जे वचन आहेत, संतांचं चरित्र आहे, संतांचं वाङ्मय आहे, आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवा. त्यांना संत वाङ्मयाची गोडी लावा, त्यांना संत वाङ्मयाचा विचार सांगा. हे काय देवदेव करणं थोतांड नाहीये. मी आत्ताच सांगितलं, हेंदरी सेंदरी दैवते जी का पूजिती भूते खेते, आपुल्या पोटा ते रडते. अरे हेंद्र्या सेंद्र्या दैवताला आम्ही मोजत नाही, शेंद्रू लावणाऱ्या देवाची पूजाच करत नाही आपण. का? एके ठिकाणी नारायण महाराज फार सुंदर सांगतात, आम्हाव्रत एकादशी. अरे दुसरे थोतांड व्रत आम्ही करत नाही, आम्ही एकच व्रत करतो. आता तर काय 1760 व्रत आणि एकही नीट नाही. आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणि कनेनो बासाधन आमुचा विषय हरी कीर्तन. अरे आम्ही फक्त एकच देवाला मानतो, फक्त पंढरीचा पांडुरंग आमचा देव आहे. आणि तो कसा देव आहे? विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. हे वारकरी विचार लोकांना गरजेचे आहेत. हो, माणसं खूप शिकली, परंतु वारकरी विचारांचा प्रचार प्रसार असा करणं गरजेचं आहे. नाहीतर बहुतांश मी कधीही सांगत असतो, वारकरी विचार जिवंत ठेवायचा असेल तर वारकऱ्याचा परखड विचार समाजापर्यंत नेला पाहिजे. वारकऱ्यानं समाजाची जी कान उघडणी केलेली आहे ती कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सांगितली पाहिजे. नुसता विनोद आणि लोकांना बरं वाटेल असं बोलण्यात मजा नाही. काय लोकांना काही लोकांना काही बरं वाटतं. हो, मी सांगत असतो, लोकांना काहीही बरं वाटतं. लोकांना काही बरं वाटतं म्हणून ते द्यायचं? संताचा अभंग घेतला तर त्या अभंगावर निरूपण केलं पाहिजे आणि त्या अभंगाला न्याय दिला पाहिजे. भगवान बाबांनी नाथषष्ठी आणि च्या काळात पैठणला दिंडी सुरू केली. ही सगळी परंपरा. वार्षिक नारळी सप्ताह सुरू केले, आजही नारळी सप्ताह गावगाव सुरू आहेत. त्यानंतर वार्षिक दिंडीला भगवान बाबा पैठणला जवळपास 25,000 लोकांना घेऊन जायचे. मला सांगा, एवढी माणसं घेऊन जात असताना एवढी माणसं माळकरी केली, एवढ्या माणसांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं. आणि मग त्यांना जेव्हा लक्षात आलं नारायणगडावर त्यांना काही वितुष्ट प्रवृत्तींनी त्रास दिल्यामुळं नारायणगड सोडला आणि पलीकडं एक धुम्यागड होता, तिथं जाऊन, कारण ते प्रकरण पार कोर्टापर्यंत पोहोचलं. कोर्टापर्यंत पोहोचल्यामुळं ते शेवटी त्यांनी धुम्यागडाला 1958ला धुम्यागडावर ते जाऊन राहिले. कसं असतं, चांगली कामं करणाऱ्या माणसांना खूप त्रास होत असतो, हे की नाही? आज कोणत्याही क्षेत्रामध्ये जी पुढे होऊन काम करत असतात त्यांना लोक त्रास देतात, दूषणं देतात, नाव ठेवतात. परंतु ते सगळं करूनही पुढे जाणं गरजेचं असतं, पुढे जाणं क्रमप्राप्त असतं. आणि 1958ला बाबा धुम्यागडावर गेले, गडाची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्या गडाच्या उद्घाटनाला आले होते, काही फोटो सुद्धा आहेत. आणि तिथं आलेला असताना संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या त्या गडाचं भगवानगड नामकरण केलं. आता विषय एवढा मोठा आहे, परंतु कृतिशील समाज सुधारक म्हणजे काय? भगवान बाबाच्या काळामध्ये संपूर्ण समाज हा कर्मकांडांनी बरबटलेला होता. एका गावच्या मी काही मुद्दाम 2-3 चरित्र आणलीत तुमच्या. ही पुस्तकं आपल्याला वाचण्यासाठी आहेत. आणि एका गावामध्ये मिडसांगवी 2-3 गावाची नावं आणि तिथं बाबांनी जो केलेली जी काही सुधारणा आहे ती मी तुम्हाला प्रकर्षानं तुमच्या समोर मांडणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करत असताना बाबांनी एका ठिकाणी मिडसांगीला हिंसाबंदी. मिडसांगी तिथं काय होत होतं, दरवर्षी यात्रा भरायची, कोंबडे बकरे सगळं कापल्या जायचं. मग काय झालं, भगवान बाबांनी तिथले जे पाटील होते, मिडसांगीचे पाटील बाजीराव पाटील कासार, मिडसांगीच्या पाटलाला
भगवान बाबांनी पत्र लिहिलं, म्हणले पाटील अहो हे काय चाललंय, किती माणसं हिंसा करत आहेत. आणि खरं सांगू, आपण जसा आहार घेतो तसा माणूस होतो. लक्षात घ्या, जैसा खाए अन्न वैसा होए मन, जैसा पियोगे पानी वैसी बनेगी बानी. बस ह्याच्याशिवाय दुसरं काय सांगू. जैसा खाए अन्न, शुद्ध सात्विक आहार खा, माणूस शुद्ध सात्विक होतो, है की नाही. म्हणून शुद्ध शाकाहार सात्विक आहाराला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून जैसा खाए अन्न वैसा होय मन. म्हणून माणसाचं मन शुद्ध व्हायचं असेल तर माणसानं शुद्ध सात्विक आहार घेतला पाहिजे. माणसाची वाणी गोड व्हायची असेल तर माणसानं गोड पाणी पिलं पाहिजे. कोणतंही कुठलंही घाणेरडं पाणी प्यायची गरज नाही. म्हणून मिडसांगवीला जेव्हा तिथले बाजीराव पाटील कासार यांना विनंती केली, अहो म्हणले किती तुमच्या गावात हिंसा होते. मग मिडसांगवीच्या पाटलांनी अगदी कलेक्टर पासून फरमान आणलं की गावातली जत्रा बंद. पण काही विघ्न संतोषी माणसं असतात, काहीला खायला, काहीचं पोटच त्याच्यावर असतं. मग मिडसांगीतले लोक म्हणाले, यात्रा कशी काय बंद होती, आम्ही तर कापणारच, आम्ही कोंबडे बकरे सगळं कापणार. भगवान बाबांनी त्या दिवशी सायंकाळी कीर्तनामध्ये सुद्धा लोकांना उपदेश केला, है की नाही. ते म्हणले मांसाहार खाऊ नका रे बाबा, कोंबडी बकरी खातो, कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. म्हणले हे खाऊ नका, हे आपलं खाद्य नाही, मांसाहार माणसाचं खाद्य नाही, खाऊ नका. पण लोक कुठे ऐकले. भगवान बाबा तेव्हा लोकांना अभंग सांगू लागले, मांस खाता हौस करी ठेवीला, कोण करील त्याची कीव, जीवे जीव नेनती पुढीलासाठी, पाजवी सुरी आपुली चोरी अंगुळी, तुका म्हणे पुढे कुटी ती हाडे, आपुल्या नाडे रडतील. हाड खाणाऱ्या लोकांनो तुम्हाला रडायची वेळ येईल. बाबांनी हा अभंग तुकोबरायांचा घेऊन प्रबोधन केलं, पण लोक कुठं ऐकायला तर. मग अशा वेळी मी तुम्हाला सांगितलं, भगवान बाबांनी मुकुंदराजाच्या डोंगरामध्ये तपश्चर्या करून, योग साधना करून सर्व अष्टसिद्धी प्राप्त केल्या होत्या. भगवान बाबांच्या लक्षात आलं, हे लोक काही उपदेश करून ऐकणार नाहीत, त्यांना आपल्याला काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल. आणि मग त्याच वेळेस भगवान बाबा तडक राग मिडसांगीच्या बाजूने वाहणारी नदी होती, फुल तुडुंब भरून वाहणारी नदी होती. आणि त्या नदीच्या तिथं गेले आणि खांद्यावरचं उपरणं काढलं आणि नदीवर टाकलं. आणि अक्षरशः आपल्या योग साधनेनं भगवान बाबा त्या उपरण्यावर बसून ज्ञानेश्वरीचं वाचन करायला लागले, ज्ञानेश्वरीच्या ओळ मानायला लागले. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तोची गणेशो. आणि बघता 4-2 माणसं आले. अरे चला म्हणले, काय तिकडे चमत्कार झाला, काय झालं. आर म्हणले, येडे हो तुम्ही, इकडं कोंबडे बकरे कापायला लागले, पण तिकडं ते भगवान बाबा पहा, आर ते पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचवायलेत म्हणले. सगळा चमत्कार जेव्हा भगवान बाबांचा पाहिला लोकांनी, धावत पळत लोक गेले. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचलेली जेव्हा लोकांनी पाहिली, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं. लोक चमत्कारानं लोकांनी नमस्कार केला आणि सांगितलं, बाबा माफ करा आम्हाला, आम्ही आजपासून कोंबडे बकरे कापत नाही. परंतु त्या गावातले मुलांनी होते कोंबडे बकरे कापणारे, ते पळू गेले आणि ते म्हणाले, अहो बाबा हे सगळं झालं, पण आमचा पोट कशावर चालायचं. त्यावेळेस लोकांना जमिनी होत्या. भगवान बाबांनी गावचे जे पाटील होते, कासार पाटील, त्यांना आदेश दिला, पाटील यांची काहीतरी व्यवस्था करा. त्यावेळेस 20 एकर शेती मुलाण्याच्या नावावर पाटलाने केली. मुलांनी खुश झाले. मुलांनी म्हणले, अब हम भी खेती करेंगे. मुलांनी शेती करायला सुरुवात, जे व्यवसाय होता तो थांबवला. ही ताकद आहे. ह्याला म्हणायचं कृती, ह्याला म्हणायचं समाज सुधारणा. एवढ्यावर भगवान बाबा सांगितले नाही. त्या दिवसापासून मिडसांगीमध्ये जी आई आहे, मिडसांगीमध्ये जी देवी आहे, कोणती, साळसिद्ध बाबा, तिचा सिद्धनाथ झाला, तिचा सिद्धेश्वर झाला. आणि त्या दिवसापासून मिडसांगीमध्ये पुरणपोळीचा निवेद आहे. त्याला म्हणायचं कृतीशील समाज सुधारणा. कोंबडे बकरे कापणं बंद झाले.
तिथं पोळीचा नैवेद्य सुरू झाला. एवढ्यावर नाही झालं, भोगलवाडीला बी असंच होतं हो. भोगलवाडीला हेच झालं. भोगलवाडीला जत्रा भरायची, जत्र्यात हेल्या नाही तर गावातला कठाळ्या कापायची. काय म्हणले, गावातले 4 पुढारी 4 बाजून तो रेडा किंवा कठाळ्या बांधायचे आणि ते मंदिरात न्यायचा, लक्ष्मी आईच्या समोर न्यायचा आणि मग तो बिचारा रेडा ओरडायचा आणि मग तिथला जो गावातला जो पोतराज आहे, हलग्या वाजायच्या, पिपाण्या वाजायच्या, मिरवणूक निघायची आणि त्या गावातल्या लक्ष्मी आईजवळ गावातला पोतराज त्या रेड्याचा भग द्यायचा त्या लक्ष्मी आईला. हे जेव्हा भगवान बाबांना कळालं, गावात कीर्तनाला आले होते, त्यावेळेस पळसखेडचे मुंडे महाराज आले होते, त्यावेळेस ते दुसऱ्या एक महाराज स्त्री तिथं होत्या. आणि जेव्हा भगवान बाबांना कळालं, म्हणले यार ह्या भोगलवाडीत म्हणले रेडा नेलाय मंदिरात. पळू पळू भगवान बाबा गेले आणि भगवान बाबांनी रेडा बांधलेला एक दोर तोडला, दुसरीकडता तोडला आणि त्या रेड्याच्या पाठीवर हात टाकला. म्हणले यार पळ. तसा रेडा जे सुटला, त्या पोतराज सिंगानं फेकून दिला, तो कापाया पुढं दुसरा धरलेला त्याला सिंगानं फेकून दिला, रेडा मुक्त झाला. ज्या ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले होते, त्याच परंपरेतील संत भगवान बाबांनी एक रेडा मरणापासून वाचवला. परंतु त्या दिवसापासून भोगलवाडीतील प्राणी हत्या, रेड्याची हत्या, कठाळ्या किंवा सोडलेल्या बैलाची हत्या बंद झाली. ह्याला म्हणायचं कृतिशील समाज सुधारक. अशा अनेक प्रसंग भगवान बाबाच्या जीवनातील तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी प्रेरणादायी ठरतील. खरं सांगू, भगवान बाबांनी जे कीर्तनाचे अभंग निवडले, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीशी अंगीकार तरी काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. अगदी प्रेमानं कीर्तन करणारे जगद्गुरु तुकोबारायांच्या परंपरेतील संत श्रेष्ठ भगवान बाबा चिंचाळा गावी, माजलगाव तालुका, आपल्या भोवतालची गाव आहेत हो, ही फार काही लांबची नाही आहेत. चिंचाळा गावी तर अक्षरशः 8 खुरी गाईचा नैवेद्य होता. 8 खुरी म्हणजे गरोदर असलेली गाय कापायची. काय कमाल आहे. अशी परंपरा, एवढ्या भयंकर रूढी परंपरा होत्या. आजही इथं ह्या मांडेखेल रोडनं आपण जातो ना, ह्या मधल्या रोडवर एक धारोबा नावाचं दैवत आहे. लोकांना कळेल, कधी कळेल सांगता येत नाही. हजारो कोंबडे बनणारी जी काही कोंबडी बकरी परंपरा आहे, ती आता ह्या परिसरातील सर्व जी महाराज मंडळी आहे त्यांनी ती बंद केली पाहिजे. तरच आपण खरे भगवान बाबांचे पाईक म्हणून सांगू. चिंचाळा गावी तर काय कमाल आहे. सगळं गाव ते गाईचा वध व्हायचा आणि सगळं गाव तिथं जमायचं. परंतु लक्षात आलं भगवान बाबांच्या की चिंचाळा गावी गरोदर गाय कापली जाणार आहे. भगवान बाबांनी आपली काही निवडक मंडळी सोबत घेतली आणि ते सरळ चिंचाळा गावी रात्री त्या गोठ्यात जाऊन बसले. आणि काय कमाल आहे, भगवान बाबा रात्री गोठ्यात जाऊन बसले आणि जसेही दुसऱ्या दिवशी गाय सोडायला माणूस आला तर भगवान बाबा गायीच्या गळ्याला चिटकलेत आणि गायीच्या गळ्याला चिटकून म्हणतायत, ओम नमो शिवादी, कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे रज रेणू वंदिरे. गायीच्या गळ्याला चिटकून भगवान बाबा बसले. म्हणले आधी माझी मान कापा आणि मग गायीची कापा. ह्याला म्हणायचं कृतिशील समाज सुधारक. काय करायचे, गाडगे बाबांचं कीर्तन काय होतं, तुकडोजी बाबांचं कीर्तन काय होतं. अरे गाडगे बाबा गावात गेल्यानंतर मंदिराच्या भोवतालची घाण साफ करायचे आणि गावातील लोकांना सांगायचे, अरे आज आपल्या गावात कीर्तन हय. लोकांना वाटत कोणतरी महाराजच येणार आहे काय की. आणि संध्याकाळी लोकांना म्हणायचे, अरे कोण महाराज नाही, मीच आहे. आणि गोपाला गोपाला सुरू व्हायचं. लोक दगडांच्या टाळातून कीर्तन म्हणायचे आणि लोकांना सांगायचे, ए बाबा हो, कोंबडे खाऊ नका, बकरे कापू नका, मायबापाला सांभाळा, दारू पिऊ नका, गांजा ओढू नका, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका. हे गाडगे बाबाचं कीर्तन, तेच भगवान बाबांचं कीर्तन. कृतिशील समाज सुधारक, गायीच्या गळ्याला चिटकून बसलेले भगवान बाबा. आणि शेवटी गावांच्याही लक्षात त्यांनी गो महात्म्य आणून दिलं. गायीचं महात्म्य किती श्रेष्ठ आहे हे भगवान बाबांनी जेव्हा त्या चिंचाळा गावातील लोकांच्या निदर्शनास आणून दिलं, तेव्हा भगवान बाबांचं महत्त्व, भगवान बाबांची ख्याती सर्व दूर पसरू लागली आणि बघता बघता भगवान बाबा सर्वश्रुत झाले.
चिंचाळा, चिंचोटी, पिंपरी, चिंचवडगाव, खापरवाडी, राजेवाडी या गावाच्या शिवावर हे जे होणारं कृत्य होतं इथं थांबलं आणि बघता बघता ह्या सगळ्या गावामध्ये भगवान बाबांची कीर्ती, ऐशी चराचरी कीर्ती, ज्यांची कीर्ती पसरायला लागली. मग भगवान बाबा आता भगवान गडावर स्थिर स्थावर झाले होते, परंतु मधल्या काळामध्ये भगवान बाबावर एक आळ आला होता. भगवान बाबांना खूप प्रचंड त्रास दिला समाजकंटकांनी. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अक्षरशः स्वतःचं लिंग कापून टाकण्यापर्यंत कृती करावी लागली, हे की नाही. ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. त्यांच्यावर आलेला आळ त्यांनी स्वतःचं लिंग छेदन करून टाकला. आजही तिथं तुळशी वृंदावनाच्या तुळशी साचलेल्या आहेत. म्हणून भगवान बाबांनी अशा कृती केल्या. भगवान बाबांच्या जीवनातील अनेक असे प्रसंग आहेत जे तुम्हा आम्हाला प्रेरणादायी ठरतील, परंतु तुम्हाला आम्हाला निश्चित मर्यादा आहेत. अगदी 2 गोष्टी भगवान बाबांच्या सांगतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो, कारण 1 तास झालाय. भगवान बाबा जेव्हा हैदराबादला भारतरत्न विश्वरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांना कोणीतरी सांगितलं, कोई तो भी महाराष्ट्र से महाराज आए हैं, कोई तो भी साधू आए हैं. तेव्हा बाबासाहेबांनी भगवान बाबांची प्रकर्षानं पुढे येऊन भेट घेतली. भगवान बाबांनी एकमेकांना प्रणाम केला आणि सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं, तुम जहां हो वहां जाके स्कूल शुरू करो, वहां जाके तुम लोगों को पढ़ाई का मतलब बताओ. तो एकच गुरुमंत्र भगवान बाबांनी तिथून घेतला आणि भगवान गडाच्या पायथ्याशी येऊन डोक्यावर दगड जमा करून शाळा बांधली. डोक्यावर दगड जमा करून वसतिगृह बांधली आणि त्या वसतिगृहातील पहिले विद्यार्थी आत्ताच काल परवा कालवश झालेले मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर के.पी. सोनवणे सर हे नंतर कुलगुरू पदापर्यंत गेले. त्यांनी अखंड भगवान बाबांची सेवा केली. के.पी. सोनवणे सरांनी सुद्धा भगवान बाबांचं चरित्र लिहिलेलं आहे. म्हणून भगवान गडांच्या पायथ्याशी शाळा, गोरगरीब लोकांसाठी वसतिगृह सुरू केलं आणि लोकांना व्यसनापासून दूर केलं, कारण हे सगळं काम संतांचं आहे. ही कृती भगवान बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये समाजासाठी करून दाखवली. अशा अनंत कृती भगवान बाबांच्या जीवनामध्ये भगवान बाबांनी उभ्या हयातभर करण्याचा प्रयत्न केला. आणि असे हे महान सर्वश्रेष्ठ प्रातवंदनीय संत 18 जानेवारी 1965 पुण्याच्या रुबी हॉल ह्या दवाखान्यामध्ये कालवश झाले. परंतु जाताना पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छातीवर ज्ञानेश्वरी ठेवून आणि जे मिसाळ होते त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला लावून शेवटचा श्वास पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव घेऊन भगवान बाबांनी सोडला आणि पुरता प्रदेश पोरका झाला. हजारो लोक रडायला लागले. आमचा खरा मार्गदर्शक गेला, है की नाही. जेव्हा ही माणसं जातात ना, जब हम पैदा हुए हम रोए, क्या कहते हैं कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. जब भगवान बाबा चले गए, ज्या दिवशी भगवान बाबा गेले, भगवान गडावर शोककळा, संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा, संपूर्ण महाराष्ट्र शोकामध्ये बुडाला. पोरका झाला. आता आम्हाला कोण ज्ञानेश्वरी सांगणार? आता आम्हाला कोण मार्गदर्शन करणार? आता इथल्या रूढी परंपरांना छेद देणारा संत केव्हा येणार? धायमकलून लोक रडत होते. आणि मग त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी त्यांचे शिष्य महंत धनसिंह बाबा यांना विनंती करून त्यांच्या गादीवर बसवलं आणि तिथं त्यांची समाधी आहे. म्हणून ह्या प्रसंगी आपणा श्रोत्यांना एवढंच सांगायचं आहे की आपली पिढी घडवा, मोठ्या लोकांच्या ज्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा, आपलं स्वतःचं जीवनही आनंदी करा आणि आपला देश, आपलं राज्य, आपलं घर हे कसं समृद्ध होईल ह्यासाठी प्रयत्न करा. उच्च शिक्षित व्हा, हुंडे घेऊ नका, आपल्या मुलं यांच्यामध्ये भेद मानू नका, मुलांना उच्च शिक्षण द्या. आपल्या भगवान बाबा म्हणतात तसं 2 एकर वावर असलं तर चालेल, परंतु आपल्या लेकरांना शिकवा ते विकून शिकवा. माझी मी मुलगी परदेशात शिकायला ठेवलेली आहे, आपल्याकडं काही दिवसानं पैसे असतील परंतु शिक्षण नसेल. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे, आपली पिढी उच्च शिक्षित करा, त्यांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना सक्षम करा.
स्वतः एक इंडिपेंडंट जीवनशैली जगण्याचे एक प्रोफाईल बनवण्याचा प्रयत्न करा, हीच एक आपणा सर्वांकडून माझ्यासह अपेक्षा व्यक्त करतो। आणि मागील 10-15 वर्षापासून वंजारी सेवा संघ हा जो आदरणीय आमचे परममित्र राहुलजी जाधवर सर असतील, आदरणीय संस्थापक अध्यक्ष राहुलजी जाधवर असतील, विद्यमान अध्यक्ष सेवानिवृत्त PSI गीतेसाहेब असतील, आमचे मित्र बारगजे सर असतील, आमचे मित्र बाजी दराडे सर असतील, डॉक्टर दराडे ताई असतील, परभणीचे आमचे प्राचार्य डॉक्टर घुले सर असतील, दत्तरावजी नागरे असतील, हिंगोलीचे आमचे मित्र एकनाथराव कुटे असतील, औरंगाबादचे ताटे साहेब, घुगे साहेब आणि अमोल कुटे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जी काही नामांकित मंडळी ह्या वंजारी सेवा संघामध्ये काम करते आहे। हा वंजारी सेवा संघ नक्कीच उद्या समाजाला दिशादर्शक, कृतिशील भगवान बाबा आणि सर्व संतांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आदी करून सर्व महान व्यक्तींच्या पावलावर पाऊल टाकून हा वंजारी सेवा संघ उद्या येणाऱ्या पिढीला नक्कीच कृतिशील कार्य करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, हीच मी या सर्व श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि विद्वान मंडळीच्या वतीनं ग्वाही देतो। आणि मला इथं आज या महान अशा पर्वावर बोलण्यासाठी आपण पाचारण केलं, त्याबद्दल मी सर्व वंजारी सेवा संघ महाराष्ट्राच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या इथं वाणीला पूर्णविराम देतो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत नामदेव महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने खुद की जय। अपना सर्वांचा कल्याण हो, सबका मंगल हो, सबका अच्छा हो, भवतु सब मंगलम हीच एक प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। रामकृष्ण हरी।